शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये इतकी मदत मिळावी या मागणीसाठी बच्चू कडू यांनी 28 ऑक्टोबरला महाएल्गार मोर्चाचं आयोजन केलंय। या मोर्चासाठी आता महिला देखील पुढे सरसावल्यात। या आंदोलनासाठी कार्यकर्त्यांच्या जेवणाची आणि इतर व्यवस्थेसाठी प्रहारच्या महिला कार्यकर्त्या या घरोघरी जाऊन झोळीमध्ये वर्गणी गोळा करतात। शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट असून देवाभाऊंनी शेतकऱ्यांचा विचार करून संपूर्ण कर्जमुक्ती करावी असं आव्हान देखील या महिलांच्या वतीने करण्यात आलंय। संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण लोक नागपूर या ठिकाणी रवाना होतील आणि हे संपूर्ण शेतकरी तिथे कसा पोहोचेल आणि ते पोहोचण्याकरिता आम्हाला कुठून पैसा मिळणार नाही किंवा कोणाच्या पैसे देऊन आम्ही जाणारे लोक नाही। तर आम्ही स्वतः सर्व महिला भगिनी ही झोलीमध्ये आम्ही वर्गणी मागत आहे की आमचा शेतकरी भाऊ, माझा बाप, माझी माय या शेतकरी आंदोलनामध्ये भाग घ्यावा आणि देवाभाऊला एकच विनंती आहे की त्यांनी 7/12 कोरा करावा। तर राजकीय वर्तुळातून एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेत। राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच शिवतीर्थ इथे दाखल झालेले आहेत। तर खासदार संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये ही अचानक झालेली भेट नेमकी काय चर्चा होते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या वारंवार भेटी होत आहेत आणि बऱ्याच भेटींमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत हे देखील राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले होते। पण आज खासदार संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थ इथे दाखल झाले आहेत दोघांमध्ये। तर राजकीय वर्तुळातून एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेत। राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच शिवतीर्थ इथे दाखल झालेले आहेत। तर खासदार संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये ही अचानक झालेली भेट नेमकी काय चर्चा होते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या वारंवार भेटी होत आहेत आणि बऱ्याच भेटींमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत हे देखील राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले होते। पण आज खासदार संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थ इथे दाखल झाले आहेत दोघांमध्ये। नेमकं काय चर्चा होती पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, ही भेट अचानक ठरली आहे का? खरं तर आपल्याला माहिती की 27 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक मेळावा आहे। हा मेळावा सुद्धा 1 नोव्हेंबरला जो मोर्चा काढला जाणार आहे त्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला आहे। 1 नोव्हेंबरचा जो मोर्चा आहे, न भूतो न भविष्यती असा मोर्चा काढा। अगदी मुंबईपासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत या मोर्चाची दखल घेतली गेली पाहिजे असा भव्य मोर्चा काढा, असेच आदेश आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये दिले। आणि त्या बैठकीनंतर आपण पाहतोय की खासदार संजय राऊत हे भेटीसाठी आलेले होते राज ठाकरे यांच्या। एकूणच 27चा जो मेळावा आहे त्या मेळाव्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कुठल्या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजे, एक वाक्यता असली पाहिजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे पक्ष। कारण येत्या काळामध्ये हे दोघे जण एकत्रितरित्या संपूर्ण मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो किंवा इतर भाग असो, जवळपास आता हे निश्चित झाले की मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे एकत्रितरित्या केवळ कौटुंबिक एकत्रितरित्या आलेले नाहीये, तर येत्या काळात ते राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्रित येणार आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर आपल्या विचारांमध्ये एकवाक्यता असावी, आपल्या मार्गदर्शनामध्ये एकवाक्यता असावी आणि आपल्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा, कारण या मोर्चासाठी सगळ्यांनी एकत्रित येऊन हा मोर्चा काढावा आणि खूप भव्य असा हा मोर्चा झाला तरच दिल्लीचं तख्त हलेल अशी या सगळ्यांना खात्री आहे। आणि म्हणूनच आज आपण पाहतो की खासदार संजय राऊत आणि राज ठाकरे यांची ही भेट झालेली आहे। 1 नोव्हेंबरच्या मोर्चांच्या संदर्भात या दोघांमध्ये चर्चा झाल्या असण्याची शक्यता वर्तवली जाते। निश्चितच प्रणाली, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।